असलेले श्वसन विकार, दुर्गंधी आणि प्रदूषणाची सरकारने आता गंभीररित्या दखल घेतलेली आहे। त्या संदर्भात पालिकेला कारवाईचे देखील आदेश दिले। मुंबई महापालिकेच्या हद्दीत 51 कबूतरखाने आणि त्या कबूतरखान्यांबाबत तातडीने विशेष अभियान राबवण्यात येणार आहे। याबाबत राज्य सरकारने पालिकेला आदेश दिले। मुंबईमध्ये सध्या फक्त 179 खड्डे बाकी असल्याची माहिती पालिकेने रस्ते विभागाने दिलेली आहे आणि गेल्या दीड महिन्यामध्ये पालिकेकडे खड्ड्यांच्या 1137 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। त्यापैकी 98 खड्डे भरल्याचा दावा पालिकेने केला आहे आणि या तक्रारींपैकी केवळ 179 खड्डे शिल्लक आहे। पावसाने विश्रांती घेतल्यानंतर हे खड्डे बुजवले जाणार आहेत। मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाच्या प्रगतीमध्ये पावसाचा अडथळा निर्माण झाला आहे। पावसाळ्यातील 3 ते 4 महिने महामार्ग बांधणीचे काम ठप्प राहणार आहे। त्यामुळे पालघरमधील संपूर्ण टप्पा वाहतुकीसाठी खुला होण्यासाठी 8 ते 12 महिन्यांचा कालावधी लागण्याची देखील शक्यता आहे आणि या महामार्गाचे काम 80 ते 85% पूर्ण झाले आहे। पुणे मेट्रो लाईन 3 प्रकल्पाचं काम 87% पूर्ण झालेलं आहे। उर्वरित काम अंतिम टप्प्यामध्ये। त्या अनुषंगाने मेट्रोची मान डेपो ते PMR4 स्थानकापर्यंत पहिली चाचणी घेण्यात आली आहे। संबंधित प्रकल्पाच्या कामास 25 नोव्हेंबर 2021 रोजी सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि या कामाची मुदत मार्च 2026 पर्यंत आहे। फुलंब्रीमध्ये कृषी बाजार समितीने आता कांदा बाजाराचं आयोजन केलेलं आहे। दर शुक्रवारी भरणाऱ्या या कांदा बाजारामध्ये शेतकऱ्यांना आता चांगला दर मिळतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांची या ठिकाणी गर्दी सुद्धा होते। बाजारात आमदार अनुराधा चव्हाण यांनी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत चर्चा केली आणि लिलाव चालू असताना थेट शेतकरी व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।